नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहताय न्यूज स्टेट हेडलाईन्स. नंतर बाईट सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाचे नेते आणि व्यक्तींनी केलेल्या वक्तव्याचा आढावा. आज कोणतीही बैठक झाली नाहीये, होणार किंवा बोलावली नसून हे सारं कपोलकल्पित असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. उलटसुलट बातम्या टीव्हीमध्ये ब्रेकिंग न्यूज म्हणून येत असतात. मी सगळ्यांचा अधिकृतपणे खुलासा करू इच्छितो की न बैठक झाली, न कुठला निर्णय झाला, न पवार साहेबांनी काही त्यांच्या स्वतःचा जे काल घेतलेला निर्णय आहे त्यांना कुठलाही म्हणजे आज काही वापस घेण्याचा कुठेही विचार केलेला आहे. सुप्रिया सुळे अध्यक्षपदी विराजमान होणार ही अफवा असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. सुप्रिया सुळे यांचं अध्यक्षपदावर नाव आले अशी चर्चा सुरू असं आहे की हे सगळं म्हणजे स्पेक्युलेटिव्ह आहे. म्हणजे कोणी काही सूचना केली, मी आज बघत होतो भुजबळ साहेबांनी त्यांच्या अभिप्राय तिथे व्यक्त केला एखादा चॅनलच्या समोर आणि ते सगळ्यांनी म्हणजे ते ब्रेकिंग न्यूज म्हणून असंच होणार, आत्ताच त्यांच्या नावाचा शिक्कामोर्तब होणार, आजच त्यांची घोषणा होणार, हे अजिबात म्हणजे चुकीची बाब आहे. कोणी म्हणजे माझ्या व्यक्तिगत मत मी इथे मांडू शकतो, पण जेव्हा पक्षाचा एक अधिकृत व्यक्ती म्हणून मी आज तुमच्या समोर इथे बसून बोलत आहे, मी तुम्हाला अधिकृत सांगू शकतो की न पक्षाची कुठली बैठक झाली आहे, न कुठला निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नसून राष्ट्रवादी एकसंध असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में बिल्कुल एक वाक्यता है, सभी एक संघ है. कोई पार्टी में अलग ग्रुप, फूट फाट, ये सब बातें केवल स्पेक्युलेटिव मीडिया में हम रोज पढ़ते हैं. पार्टी एक संघ है, पवार साहब के नेतृत्व में सभी लोग एक हैं और आगे भी पार्टी एनसीपी एज ए पार्टी एक रहेगी, एकजुट रहेगी. उसमें कोई बिखराव या कोई फूट आने वाली नहीं है. ये मैं आपको अधिकृत स्पष्टता यहाँ पर करना चाहता हूँ. आज कोणतीही बैठक झाली हे मला माहीत नाही, मला कुणीही कल्पना दिली नव्हती, त्यामुळे मी पुण्यामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. मला आज ही बैठक आहे हे मला माहीत नव्हतं. मला याची कोणीही कल्पना दिलेली नव्हती आणि माझ्या ठरलेली ही इथं बैठक आहे साखर आयुक्तांच्या इथं. या बैठकीसाठी मी सकाळी निघून आलो आणि ही बैठक झाल्यानंतर मी परत जाणार. पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी जयंत पाटील पुण्याला गेले आहेत. तसंच आज कुठलीही बैठक बोलवण्यात आली नव्हती, असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. ताईला देशाची धुरा दिली राष्ट्रवादीची, तर मी सांगितलं की त्या आम्हाला आनंद आहे. त्या बाबतीत काय महाराष्ट्राची लेख राष्ट्रीय अध्यक्ष झाली असे. शरद पवारांनी अजून कुठलाही निर्णय घेतला नाहीये, मात्र शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. माझी भूमिका काल दुपारपासून स्पष्ट आहे की शरद पवार साहेबांनी आपला राजीनामा मागे घ्यावा. शरद पवार साहेब गेले 40 वर्ष मी ओळखतो, कायम बोलताना असं म्हणतात की लोककल ज्याच्या बाजूने असेल कदाचित मूल्यांबाबत त्यांची शिकवण मान्य केली पाहिजे. राष्ट्रवादी पक्षाचा अध्यक्ष कोणीही झाला तरी महाविकास आघाडी सोबत राहील असा विश्वास काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. बघा, ज्या पक्षाचा त्यांनी निर्णय करायचा आहे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये ते राज्य पातळीचा पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये
खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचं राज्य आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधारेला मान्यता आहे. त्यांचा बेसिकही तोच आहे. त्याच्यामुळे कोणीही अध्यक्ष बनले तरी ते या पुरोगामी विचाराला घेऊनच महाविकास आघाडीमध्ये राहतील असा आमचा विश्वास आहे. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय असून त्यावरती बोलणं संयुक्तिक होणार नाही असं माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय. शरद पवार साहेब हे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि हा पक्ष शरद पवार साहेबांच्या नावावर चालतो. त्यांनी कशामुळं निवृत्ती घेतली आहे हे तर मी सांगू शकणार नाही. मात्र ते गेली अनेक वर्ष राजकारणात होते. खासदार, आमदार, मुख्यमंत्री खूप पदं भोगलीत त्यांनी आणि आत्ता कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांनी राजीनामा दिला, त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत, पक्षातले प्रॉब्लेम आहेत, पक्षातले काही प्रॉब्लेम आहेत का राजकीय प्रॉब्लेम आहेत हे मात्र आत्ता सांगता येणार नाही. आणि म्हणून तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्यावर मी बोलणं उचित होणार नाही. सुप्रिया सुळे या पुरोगामी विचारांना मानणाऱ्या आहेत. शेवटी महाराष्ट्राची लेक मोठी झाली हे बघायला आवडेल असं विधान यशोमती ठाकूर यांनी केलंय. मी जेवढं त्यांना ओळखते तेवढं ते अतिशय बॅलन्स्ड आणि त्याही पुरोगामी विचारांना मानणारा आहेत. आणि सुप्रियाताईंना मोठं झालेलं बघणं हे सगळ्यांनाच आवडेल. आम्हाला तर नक्कीच आवडेल, पण महाराष्ट्राला पण आवडेल. तो त्यांचा इंटरनल विषय आहे, कोण सोबत आहे कोण नाही. पण आम्ही ज्यावेळेला सुप्रियाताईंकडे बघतो त्यावेळेला असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे की आमचे विचार जुळतात आणि ते त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष जर झाल्या तर शेवटी शरद पवार साहेबांची लेक आहे. त्यांच्यासमोर जडणघडणेमध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि महाराष्ट्राची लेक मोठी होते आहे हे बघायला नक्कीच आवडेल सगळ्यांना. संजय राऊत सारखा माणूस घरामध्ये घेण्याच्या लायकीचा नाही. घरामध्ये घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची यावरती याची रोजीरोटी चालते अशी टीका नितेश राणे घेतल्यानंतर त्या घराचं वातावरण कसं खराब करायचं, भांडणं कशी लावायची याच्यावर ह्याची रोजीरोटी चालते, ह्याच्यावरच ह्याचे धंदे चालतात. आणि तेच तो आता पवार साहेबांच्या घरात सातत्याने करताना दिसतोय. म्हणजे पहिलं बाळासाहेबांचं घर तोडलं आणि आता तुम्ही सातत्याने बघत असाल सामनातून पगार घ्यायचा आणि शरद पवारांकडून बोनस घ्यायचा, यामुळे आता संजय राऊत यांना चिंता वाटू लागल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. सामनातून पगार घ्यायचा आणि बोनसचा चेक पवार साहेबांकडून घ्यायचा. काल तसं त्याला चिंताच वाटली असेल की बाबा आता माझी सॅलरीज अर्धी झाली, पगार अर्धा झाला, पवार साहेबच अगर अध्यक्ष राहिले नाही तर हा कोणाच्या वॉचमॅनच्या बाजूला बाहेर जाऊन बंगल्याच्या बाहेर जाऊन बसणार. तर दिल्लीमध्ये पवार साहेबांच्या वॉचमॅनच्या इथेच जाऊन बसायचा पहिला हा, नंतर हळूहळू याला आतमध्ये घेतलेला आहे. शरद पवारांच्या निवृत्तीवरती भाष्य करणार नाही. मात्र राष्ट्रवादीचा अध्यक्ष कुणीही झाला तरी स्पर्धा करायचीच आहे असं भाजप नेते नारायण राणे यांनी म्हटलंय. पण मी तुम्हाला सांगतो, पवार साहेबांच्या भूमिकेवर मी भाष्य करणार नाही. मला जे मत द्यायचं तेवढं दिलं. पक्षामध्ये चढाओढ लागली अध्यक्ष कोण होणार, अध्यक्ष कोण होणार तरी चढाओढ लागली. ते आपल्याला काय करायचं, कोणी लागलं तरी आपल्याला त्यांच्यावर स्पर्धाच करायची आहे. भाजप सोबत येणार असेल तर नाही, मी काय ते काय मी काय नेत्यांमध्ये नाही, नेते निर्णय घेतील कोणाबरोबर काय चलायचं. शरद पवार यांनी घेतलेला निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. आम्ही सर्व आमदार शरद पवार यांची भेट घेणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे. नाही, नक्कीच काल आदरणीय पवार साहेबांनी जे पुस्तकाचं प्रकाशन होतं त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना निमंत्रित केलं होतं.
परंतु ऐन वेळेला साहेबांनी जो काही निर्णय घेतला आणि तो संपूर्णच कार्यकर्त्यांच्या समोर कार्यक्रमामध्ये जो जाहीर केला तो आम्हा सर्वांनाच धक्कादायक आहे. परंतु हा निर्णय घेत असताना कुठली चर्चा साहेबांनी प्रमुख मंडळींची किंवा पदाधिकाऱ्यांशी देखील केलेली नाही आहे. उद्या किंवा परवा येत्या 2 दिवसामध्ये आम्हाला साहेबांची वेळ मिळावी याकरता आम्ही निरोप दिलेला आहे. जर उद्या साहेबांनी वेळ दिली तर राज्यातले आम्ही सर्व आमदार साहेबांना भेटण्यासाठी देखील जाणार आहोत. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर बोलणं उचित ठरणार नसल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. मला हे पहा, मी आता सकाळपासून इथंच आहे, तर त्यांच्या पक्षामध्ये काय चाललेलं आहे हा त्याच्या पक्षाचे वरिष्ठ नेते बसून ठरवतील आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुसरं कोणी बोलणं हे मला वाटतं योग्य राहणार नाही. त्यांचं स्टेटमेंट किंवा त्यांचं कमेंट किंवा काय त्यांना योग्य वाटतं किंवा काय त्यांना धक्का लागलेला आहे हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्या पक्षामध्ये आमचं नेतृत्व निश्चित आहे आणि आमच्या पक्षामध्ये आमचं नेतृत्व स्थिर आहे आणि आम्ही त्या नेतृत्वाखाली चांगलं काम करायचा प्रयत्न करतो. वज्रमूठ लवकरच निसटणार असल्याची टीका सुजय विखे पाटील यांनी केली आहे. हे चित्र लवकरच समोर येणार असल्याचंही ते म्हणाले. कसं आहे ते, जसं आपण समुद्राची वाळू पकडतो, तुम्ही कधी पकडली का? तर रेती जेवढी तुम्ही पकडायचा प्रयत्न करता तेवढी ती सुटते. तशी ती वज्रमूठ आहे, ती जेवढी आवळत जाणार तेवढं त्याच्यातून सगळं निसटत जाणार आहे. तर हे नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती लवकर जी काय घडेल ते तुम्हाला लक्षात येईल.